चला चला चलत राहा चलत राहा चलत राहा. तर मंडळी, जवळजवळ 8 ते 10 हजाराहून अधिक रयत जमा आहे देवांसोबत जाण्यासाठी, कुणकेश्वर भेटीसाठी. आणि हा विलक्षणीय आणि अशा सोहळ्याचे हे सर्व साक्षीदार. खरंच खूपच मोठा असा अनुभव आहे, मोठी अनुभूती आहे सर्वांना ती लाभलेली. 39 वर्षानंतर हा योगायोग आला पुन्हा. खरंच खूपच शब्दच नाही होत ह्या सोहळ्यासाठी. आणि तुम्ही पाहताय सर्वजण जात आहेत आणि आता देवळाकडून देव निघाले आहेत. पारवाडीच्या दिशेने पुढे जाणार आहेत आणि तिथून नौकेतून नदी पलीकडे जाणार आहे. खरंच खूपच चांगला असा एक नयनरम्य दृश्य तुम्हाला पाहायला शेवटपर्यंत बघूया. चला येऊ येऊ जाऊचं लागतं पाण्यातून जाऊचं लागतं ना. तर मंडळी, जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे देव पारवाडीच्या दिशेने पुढे आलेले आहेत आणि पारवाडी आता जवळजवळ संपत आलेली आहे. आणि तुम्ही पाहताय अथांग अशी ही रयत जनसमुदाय इथे उपस्थित आहे. पारवाडीकडे ही नदी आता देव नौकेतून पलीकडे जाणार आहेत. खरंच हा खूपच सुंदर असा नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी एवढी भाविक उभे आहेत. ब्रिजवर सुद्धा खूप गर्दी केलेली आहे भाविकांनी. काय सांगावं ह्या विलक्षण सोहळ्याबद्दल. खरंच शब्दच अपुरे पडतात मंडळी. तुम्ही आता पाहताय देव आता नौकेतून पलीकडच्या दिशेने जातील. खरंच चांगल्या पद्धतीने नियोजन केलेले आहे. सर्व स्वयंसेवक आहेत आणि ज्याप्रमाणे भाविकांची गर्दी आहे त्याप्रमाणे
लाईनीत लावणे आणि कोणा भाविकांची गैरसोय होऊ नये, त्याचप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी अडथळा होऊ नये याची तंतोतंत काळजी स्वयंसेवक घेत आहेत. खरंच खूप छान नियोजन म्हणावं लागेल. चलत राहा. सर्वांनी रस्ता मोकळा केला आणि चालत राहा. तर मंडळी, आता तुम्ही व्हिडिओ पाहिलात. देव आता पारवाडी येथून ही जी नदी आहे, नदी ओलांडून नौकेतून आलेले आहेत पलीकडेच्या दिशेने, आणि आता ही जी घाटी आहे या घाटीच्या मार्गाने देव जातील आणि मिठबाव या ठिकाणी देवांचा विसावा असेल. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. ही व्हिडिओ येथे समाप्त करतो. धन्यवाद.